तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स क्लाउडवरती ठेवत असाल, पण तुम्हाला ठाऊक आहे का क्लाउडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरेज टाईप असतात. आता उदाहरण घेऊ आपण आपल्या घराचं. घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमचे वस्तू स्टोअर करत असतात. जसं की कपाट आहे, तुमच्या कपाटामधलं ड्रॉवर आहे, तिजोरी आहे, मोठे ट्रंक्स आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या वस्तू ठेवता. जसं की तुमच्या कपाटामध्ये तुम्ही तुमचे कपडे ठेवता, तिजोरीमध्ये तुमच्या मौल्यवान वस्तूच ठेवता. तुमचे जे ड्रॉवर आहे त्यामध्ये तुम्ही ब्लॉक्स करून तिथे तुमचे फोल्डर्स ठेवता. चेकबुक वेगळे, तुमचे डॉक्युमेंट्स वेगळे, त्या महत्त्वाच्या वस्तू वेगळ्या अशा तुम्ही त्या ड्रॉवरमध्ये ठेवता. तर ट्रंकमध्ये कमी वापरल्या जाणाऱ्या पण तुमच्या आठवणीत असलेल्या जुने अल्बम्स, इतर गोष्टी ठेवल्या जातात. क्लाउडमध्येही अशाच प्रकारे डेटा स्टोअर केला जातो. क्लाउडमध्ये मुख्यतः 3 प्रकारचे स्टोरेज टाईप आहे. एक आहे ऑब्जेक्ट स्टोरेज, जिथे मोठ्या प्रमाणात डेटा, खूप मोठ्या प्रमाणातला डेटा जसं की फोटो आहेत, तुमचे व्हिडिओ आहेत, बॅकअप आहे, तो तिथे ठेवला जातो. ब्लॉक स्टोरेजमध्ये डेटाबेस, ॲप्लिकेशनमधला डेटा किंवा VM-मधला डेटा, जो डेटा तुम्हाला फास्ट आणि लो लेटन्सीमध्ये हवा असेल तो डेटा तुमच्या ब्लॉक स्टोरेजमध्ये ठेवला जातो. त्यानंतर आहे फाईल स्टोरेज. फाईल स्टोरेज म्हणजे तुमच्या फाईल फोल्डर स्ट्रक्चर करून जो डेटा शेअर केला जाणार आहे विथिन टीममध्ये तो ठेवला जातो. प्रत्येक स्टोरेज टाईप वेगवेगळ्या गरजेनुसार वापरला जातो. म्हणून लक्षात ठेवा, क्लाउड म्हणजे फक्त एक बॉक्स नाही, तर तो वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवा तो बॉक्स निवडता.